सो इन्स्टॉलेशन झालं आपलं हा टेराफॉर्मचं. आता आपण काय करणार, फाईल क्रिएट करणार. तर फाईल क्रिएट करू. सर्वात आधी एक सॅम्पल फाईल इथे क्रिएट करणार. लेट्स कन्सिडर EC2.tf. काय लिहावं लागेल तुम्हाला, TF. एक्सटेन्शन असेल टेराफॉर्मचं TF. ओके. सो नाव आता आपल्याला काम करायचं कुठे, AWS वर है ना. AWS वर काम करायचं आहे तर सर्वात आधी हा टेराफॉर्म तर थर्ड पार्टी टूल आहे ना, हॅशिकॉपचा आहे. AWS ची स्वतःची आहे का सर्व्हिस, नाही. तर आधी सर्वात आधी या टेराफॉर्मला सांगायला लागेल की आपल्याला कुठे काम करायचं आहे, कोणत्या क्लाउडवर काम करायचं. कळलं का. आता इथून तुमची पूर्ण प्रॅक्टिकल प्रोसेस सुरू झाली आहे. थेरॉटिकली कन्सेप्ट तुम्हाला तुमचा नोटमध्ये लिहावं लागेल. मी थेरॉटिकली सांगणार नाहीये सध्या, जे सांगतोय तेच तुम्हाला लिहायचं आहे आणि प्रॅक्टिकली जे समजणार तुम्हाला तेच लिहायचं आहे. हॅलो. येस सर, हे लेक्चर कोणत्या बॅच मध्ये अपलोड करता तुम्ही? 2-3 मध्ये. सॉरी, बॅच 2-3-23. 23. ओके. हा 23 नाव ठेवलेलं आहे, ठीक आहे. बट 15, Okay, sir. 15 आणि 24 यांना पण याच बॅचला कन्सिडर करायचं. ओके सर. हा तर टेराफॉर्मची फाईल लिहायला सुरुवात करायची आहे. AWS सोबत आपल्याला कम्युनिकेट करायचं आहे. तर सर्वात आधी इथे लिहावं लागेल ब्लॉक. ठीक आहे, ब्लॉक. कोणता ब्लॉक, प्रोव्हायडर ब्लॉक. कोणता ब्लॉक लिहिणार, प्रोव्हायडर ब्लॉक. आणि हे मी माझ्या मनाने लिहत नाहीये. तर सर्वात आधी आपण काय बघू की हे जी लँग्वेज आपण लिहितो ही लँग्वेज आहे कोणती. ही लँग्वेज जी आपण लिहितोय ही लँग्वेज आहे कोणती ते बघावं लागेल. तर ही लँग्वेज आहे एक डिक्लेरेटिव्ह लँग्वेज जे ओनली फॉर टेराफॉर्म साठी आहे. या लँग्वेजला म्हटलं जाते हॅशिकॉफ कॉन्फिगरेशन लँग्वेज. कोणती लँग्वेज, हॅशिकॉफ कॉन्फिगरेशन लँग्वेज. सो HCL टेराफॉर्म So HashiCorp configuration language, it's a declarative human readable language used to write Terraform configurations. कळलं का. आणि हे डोमेन स्पेसिफिक लँग्वेज पण बोलतात. तुम्ही डिक्लेरेटिव्ह बोला किंवा काय म्हणणार तुम्ही, डोमेन स्पेसिफिक. क्लियर. ओके. सो these are the concepts about declarative configuration language, HashiCorp configuration language. आता ही लिहिली कशी जाते, तर हे लिहिली जाते छोट्या छोट्या ब्लॉक्स मध्ये. ओके, खूप इझी आहे, तुम्हाला काहीही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. खूप इझी आहे, छोटे छोटे ब्लॉक्स असणार. सर्वात आधी पहिला ब्लॉक लिहितोय आपण, कोणता ब्लॉक लिहिणार, प्रोव्हायडर ब्लॉक. हा कोणता ब्लॉक लिहिणार, प्रोव्हायडर ब्लॉक. आता हे जर तुम्हाला सिंटॅक्स वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही सिंटॅक्स याच्या ऑफिशियल साईट वरून घेऊ शकता. तो तुम्हाला प्रॉपरली इन्स्ट्रक्शन्स देतो, कोणते कसे यूज करायचे आहे, सगळे टर्म्स. ओके. सी रिसोर्स. ओके. एक मिनिट, एखादा छानसा एखादा एक्झाम्पल आहे का याच्याकडे, ते बघू. रिसोर्सेस मध्ये EC2 इन्स्टन्स देईल का, कॉन्फिगर रिसोर्स. ठीक आहे, एवढं इनफ आहे. बट प्रोव्हायडर कुठे लिहिलंय काही नाही असेल, मला मल्टिपल प्रोव्हायडर ब्लॉक कुठे आहे. Create EC2 instance using Terraform. See, इथे मिळेल आपल्याला AWS सोबत कम्युनिकेट करण्यासाठी Terraform कडे भरपूर साऱ्या रजिस्ट्रीज आहेत. जेव्हा मी त्याला अप्लाय करणार ना तेव्हा तुम्हाला ते ऍक्च्युली कसं परफॉर्म होतं, ऍक्च्युली ते तिथे ऍक्च्युली काय होतं ते सांगतो. ओके. तर सध्या फक्त लक्षात द्या की हा आपल्याला काय करायचंय, सिंटॅक्स बघायचं आहे, फाईल कशी लिहिली जाते ते बघायचं.
तर आपण काय करणार आहोत, आता सध्याच्या कंडिशनला एक EC2 इन्स्टन्स क्रिएट करून बघणार. कळतंय? नॉर्मलचा EC2 इन्स्टन्स एवढं इनफ आहे. प्रोव्हायडर ब्लॉक पण असायला पाहिजे. प्रोव्हायडर ब्लॉक लेफ्ट हँड साईडला दिसेल तुम्हाला. ठीक आहे, नो वरीज, मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला. फाइंड आउट करतला थोडा टाइम लागून जाईल. हा, तर सर्वात आधी आता इथे आपल्याला सांगायचं आहे की आपला प्रोव्हायडर कोण आहे. प्रोव्हायडर मीन्स कोण? क्लाउड प्रोव्हायडर. हा, क्लाउड प्रोव्हायडर आपला आता लेट्स कन्सिडर करा AWS आहे. तर इथे काय लिहिणार आपण? AWS. काय लिहिणार? AWS. ठीक आहे. आता इथे जो रेड लाईन होती ती गायब झाली आहे. आता हे का बरं पॉसिबल होतं? तर हे सिंटॅक्सेस वगैरे करेक्ट केल्या जातात. माझ्याकडे इथे दिसतंय तुम्हाला टेराफॉर्मचा एक एक्सटेन्शन अवेलेबल आहे. हा, टेराफॉर्मचा एक्सटेन्शन अवेलेबल आहे, त्यामुळे ते पॉसिबल होतं. ओके, सो प्रोव्हायडर आपण लिहिलंय. आपल्याला कुठे काम करायचंय ते आपण याला सांगतोय. AWS वर काम करायचं आहे. आता AWS वर काम करणार, बट कुठे करणार? AWS वर काम करणार, बट कुठे करणार? EC2, बट कुठे करणार? अकाउंट कुठे करणार ते सांगा. EC2 तर भरपूर सारे रिजन्स आहेत की नाही. AWS मध्ये गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला एक रिजन सिलेक्ट करावा लागतो. विसरलात? करावं लागतो की नाही? त्या रिजन मध्ये काम करावं लागतं. तर इथे आपल्याला लिहायचं आहे काय? रिजन. ओके, रिजन. आता रिजन कोणता असायला पाहिजे तुमचा? तुम्ही ज्या रिजन मध्ये काम करताय तो रिजन. तर आपल्याला इथे रिजनचे नाव नाही लिहायचे आहे, आपल्याला कोड लिहायचे. आपण इथे नॉर्थ व्हर्जिनिया नाही लिहिणार, आपण काय लिहिणार? कोड लिहिणार. कोड कोणता असतो त्याचा? हा, कोड कोणता असतो तर मी सांगतो, डोंट वरी. कोड असतो इथे दिलेला आहे याच्या साईडला, इथे क्लिक करायचं. हा जो कोड आहे हा लिहायचा असतो. US East 1. ओके, सो डोंट वरी, सगळ्या गोष्टी इथेच आहे. 1 आलोय आपण आता रिजन मध्ये. बट एखाद्या स्पेसिफिक युजरने जर मला काम करायचं असेल तर मला इथे काय द्यावं लागेल? आपण आताच डिस्कस केलं, जर लॅपटॉप वरून काम करायचं असेल तर आपल्याला ऍक्सेस की आणि सिक्रेट की लागतं. तर ऍक्सेस की लागेल ना, आणि दुसरं काय लागेल? काय लागेल? सिक्रेट की लागणार. आता मला हे जे ऑटोमॅटिक येत आहे सजेशन्स ते पॉसिबल झालंय टेराफॉर्म थ्रू, आणि मी कंटिन्युअसली यूज करत असतो, त्यामुळे ते पॉसिबल होत आहे. तुम्हाला माहित बी ते सजेशन्स यायला वेळ लागेल. हा, तर सिक्रेट की मध्ये पण तुमची एक की असेल असणार ना. आता एवढं झालं म्हणजे तुमचा इझिली तुम्ही ऍक्सेस करू शकता. ओके, तर हा झाला तुमचा प्रोव्हायडर ब्लॉक. प्रोव्हायडर म्हणजेच काय? AWS क्लाउड प्रोव्हायडर आहे. इथे AWS मध्ये तुम्ही त्या रिजन मध्ये जातात आणि त्या रिजन मध्ये कोणत्या ऍक्सेस कीने, सिक्रेट कीने लॉग इन करताय. तर AWS मध्ये लॉग इनचा पार्ट झालाय. समजलं? तर प्रोव्हायडर ब्लॉक समजला तुम्हाला ऑनलाईन मध्ये? तर इथे सपोज आपल्याला रिजन चेंज करायचा असेल तर मग याच्यातच ऍड करावं लागेल की अजून एक फाईल बनवावं लागेल? रिजन चेंज करायचं आहे तर इथे सिंपल तुम्हाला रिजन चेंज करायचं आहे, बाकी काही नाही. आणि प्रत्येक वेळेस जर तुमचं रिजन चेंज, हा सांगतो धीरे धीरे सगळ्या गोष्टी येणार आहे, डोंट वरी. याला ऍज अ व्हेरिएबल क्रिएट करायचं आणि फक्त तो व्हेरिएबल चेंज केला म्हणजे रिजन चेंज केला, या फाईलला छेडायची गरज पडणार नाही. ऍक्सेस की सिक्रेट की सेमच असणार आहे त्या युजरची. तर फक्त जर रिजन चेंज करायचं असेल तर रिजन आपण व्हेरिएबल एज अ व्हेरिएबल क्रिएट करणार आणि देन इथे त्याला कॉल करणार. मेन फाईलला हात लावायची गरज पडणार. येस
सर रीजन में नाम डाल सकते हैं जैसे मुंबई। नहीं, नाम नहीं डाल सकते, नाम नहीं डाल सकते। हमें ये कोड लिखना पड़ेगा, वो एज अ CLI मोड से वो कोड के थ्रू ही उसको आइडेंटिफाई करेगा। क्लियर? हाँ, तो ये कोड भी याद रखने की कोई जरूरत नहीं है, मिल जाते हैं, यहीं पे रहते हैं, कहीं नहीं रहते। सर ठीक है, टेराफॉर्म रजिस्ट्री नाम से वेबसाइट होती है ना, जहाँ पे पूरे कोड अवेलेबल होते हैं। हाँ, ये क्या है, टेराफॉर्म रजिस्ट्री तो है जहां पे हर एक सिंटॅक्स मिळेगा, हर एक सिंटॅक्स AWS वर तुम्हाला काहीही करायचं असेल त्याचा प्रत्येकाचा सिंटॅक्स तुम्हाला इथे मिळेल। कळलं? अजुरेवर करायचं आहे तर अजुरेची रजिस्ट्री पण मिळणार, GCP वर करायचं आहे तर GCP ची रजिस्ट्री पण तुमच्याकडे इथे अवेलेबल आहे। टेराफॉर्मची एक खासियत आहे, त्याने प्रत्येक कुठल्याही क्लाउड सोबत कम्युनिकेट करण्यासाठी त्याने रजिस्ट्रीज बनवून ठेवलेल्या आहेत। आता ह्या रजिस्ट्रीज मध्ये त्यांचे कोड्स आहेत। तो काय बोलतोय, टेराफॉर्म डोंट वरी, माझ्याकडे मी ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे, तुम्ही त्याच कॉन्सेप्टला यूज करा, त्याच कॉन्फिगरेशनला यूज करा आणि तुमचा इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करा। ओके, सो टेराफॉर्म हॅज एव्हरीथिंग। तुम्हाला सिंटॅक्स इश्यू आहे, तुम्हाला काही इश्यूज असेल ते तुम्ही इथूनच काढू शकता। आता ही ऍक्च्युअली रजिस्ट्री, आता टेराफॉर्म रजिस्ट्री आपण यूज करतोय AWS वाली, का? कारण आपण AWS वर काम करतो। ओके, आता टेराफॉर्म AWS सोबत कम्युनिकेट कसं करणार, तर युजिंग दिस रजिस्ट्री आणि मल्टिपल प्लगइन्स। जेव्हा आपण त्याला एक्झिक्यूट करणार ना फाईलला, तर सर्वात आधी तो काय चेक करतोय की आपला प्रोव्हायडर कोण आहे। सर्वात आधी तो काय चेक करणार, आपला प्रोव्हायडर कोण आहे, आणि तो प्रोव्हायडर जसा त्याला आयडेंटिफाय झाला तसंच ही पूर्ण रजिस्ट्री तो डाउनलोड करतो। टेराफॉर्म काय करणार, ती पूर्ण रजिस्ट्री डाउनलोड करणार आणि देन त्याचं पॉसिबल होतं कम्युनिकेशन AWS सोबत। जेव्हा मी हे फाईल एक्झिक्यूट करणार ना तेव्हा तुम्हाला दाखवतोच। ठीक आहे, तर हे समजलं प्रोव्हायडर ब्लॉक कशासाठी असणार आहे ते। देन आता एक आपण आलो AWS मध्ये US ईस्ट 1 मध्ये रिजन मध्ये, देन ऍक्सेस की सिक्रेट की यूज करून लॉग इन पण केलाय। ऍक्सेस की सिक्रेट की देऊन आपण काय केलंय, लॉग इन केलंय। त्यानंतर ना आपण काय करतो, इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे ना, तर इन्स्टन्स क्रिएट करायचं आहे तर आपण येणार कुठे, AWS मध्ये येणार, AWS मध्ये EC2 मध्ये येणार। EC2 सर्व्हिस काय आहे, ही EC2 सर्व्हिस आहे, आणि ह्या EC2 मध्ये कोणता रिसोर्स आहे, इन्स्टन्स। तर आता हे आपल्याला इथे द्यावं लागेल। सो जेव्हा एक रिसोर्स क्रिएट करायचा आहे तर एक ब्लॉक असतो AWS_ रिसोर्स। कोणता ब्लॉक, रिसोर्स। आता तो एक्सटेन्शन सजेशन द्यायला थोडा डिले करतोय, बट इट ओके, मला आयडिया आहे, सो मी लिहितोय AWS_ रिसोर्स। आणि इथे पण तुम्ही बघा, आपण ऑलरेडी ओपन करून ठेवलाय, तर कन्फ्युज व्हायचं नाही। हे मी माझ्या मनाने लिहितोय का, नाही, मी माझ्या मनाने लिहत नाहीये। सी इथे तुम्हाला दिसेल। ओके, AWS_ इन्स्टन्स। तर कसं लिहायचं आहे AWS वर, जेव्हा तुम्हाला इन्स्टन्स क्रिएट करायचं आहे कसं लिहायचं आहे, टेन्शन घेऊ नका, मी ऑलरेडी बनवून ठेवलंय, टेराफॉर्म स्वतः सांगतोय। क्लिअर? सो हे मी माझ्या मनाने लिहिलं नाहीये, टेराफॉर्मचे ऑफिशियल रिसोर्स ब्लॉक असतो हा, फक्त मी AWS_ रिसोर्स लिहून ठेवलाय, सॉरी। ओके, रिसोर्स ब्लॉक। आणि इथे आता काय द्यायचंय, इथे काय द्यायचंय, AWS_. instance। ठीक आहे, कम्प्लीट डबल कोट मध्ये असणार ते। आता हा जो ब्लॉक आहे, हा ब्लॉक असतो त्याचा रेफरन्स नेम। इन्स्टन्स आपण क्रिएट करतो, बट टेराफॉर्म साठी हा रेफरन्स नेम असेल। इथे जो आपण देणार माय EC2 इन्स्टन्स असं जे काही देणार आपण, माय EC2 असं देतोय।
ओके, तर हा जो आहे हा ऍज अ रेफरन्स असणार कोणासाठी, टेराफॉर्म साठी, रेफरन्स नेम फॉर टेराफॉर्म ओनली. क्लिअर? ओके, रिसोर्स आपण क्रिएट करणार आहोत. आता काय करायचं, यामध्ये काय काय रिक्वायर्ड असतात ते सांगा. एक EC2 क्रिएट करायचा आहे, काय काय रिक्वायरमेंट आहे? येस, इमेज. सो AMI ID, AMI लागेल है ना. AMI मध्ये AMI ID आपण देणार. इथे AMI ID आपण ऑलरेडी कॉपी करून ठेवलेली आहे, नाही केली ना. स्टिकी नोट ओपन तर केलं आहे, पण मी ID कॉपी नाही केली आहे. सो कम हिअर. कुठलीही केली तरी चालेल, काही प्रॉब्लेम राहणार नाही. तो AWS Amazon लिनक्स क्रिएट करेल. जर जे आयडी देणार आपण तो इन्स्टन्स तो क्रिएट करेल. ठीक आहे. आणखी काय आवश्यक असते, हा. आता एक लक्षात घ्यायचं, हे जे मी डबल कोट्स मध्ये लिहितोय हे काय का बरं लिहितोय, इथे यूज होतात डेटा टाइप्स. इथे यूज काय होतात, डेटा टाइप्स. हे काय आहे, हा कोणत्या डेटा टाइप्स मध्ये येतोय, स्ट्रिंग मध्ये येतोय. येस, तुम्हाला आयडिया आहे, व्हेरी गुड. स्ट्रिंग, नंबर्स आणि लिस्ट असेल. ठीक आहे, लिस्ट असेल अँड देन एक ऍड्रेस टाइप ऑफ असेल, ज्यामध्ये काय असणार, एक टर्म अँड देन त्याच्या आतमध्ये एक दुसरी टर्म्स येणार आणि त्याच्या आतमध्ये दुसरी टर्म्स येणार, म्हणजे एक ट्री टाइप ऑफ स्ट्रक्चर असेल. ठीक आहे. सो AMI आपण करून घेऊ. देन आणखी काय असतात, इन्स्टन्स टाइप असेल. ठीक आहे. आणखी काय असेल, की पेअर असेल. इम्पॉर्टंट म्हणजे की पेअर, की नेम. ठीक आहे, की नेमच असतात. सिक्युरिटी ग्रुप असणार. व्हेरी गुड. सो इथे जो दिला जातो ऍज अ सिक्युरिटी ग्रुप दिला जाईल, ग्रुप्स. और जे यूज केलं जातं VPC ला कनेक्टेड असतो, VPC_security ग्रुप्स. बघा, सजेशन देता येतात तुम्हाला. इथे स्ट्रिंग पाहिजे म्हणतोय है ना. तर हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे इथे SG1 असेल. परफेक्ट. तर याला डबल कोट्स मध्ये लिहिणार आणि अगेन मला एकाच इन्स्टन्सला दुसरा सिक्युरिटी ग्रुप द्यायचा असेल तर तो इथेच द्यायचा, म्हणजे त्याची लिस्ट असणार. लिस्ट द्यायची असेल तर स्क्वेअर ब्रॅकेट. तर मी कॉमा देणार फक्त आणि दुसरा सिक्युरिटी ग्रुप इथे ऍड करणार, SG2 या टाइपने. क्लिअर झालं? हा. तर ही एक टर्म झाली. लिस्ट कशी द्यायची ते समजलं. अदरवाईज तुम्ही असं न देता खाली पण देऊ शकता या पद्धतीने, SG1 SG2. तर लिस्ट क्रिएट करायचे दोन टाइप्स. समजलं? Yes. राइट. सो सिंपल. नाउ वी नीड टू टर्म्स, एक AMI ID आणि एक लागेल काय, सिक्युरिटी ग्रुप. आणखी काय पाहिजे, टॅग देता तुम्ही, टॅग देता का, टॅग्स. तर टॅग्स मध्ये की अँड व्हॅल्यू पेअर्स असतात. ना. तर सी की अँड व्हॅल्यू पेअर. सो की असेल नेम इक्वल्स टू, कोण क्रिएट करताय, हा सूरज क्रिएट करताय. ENV एन्व्हायरमेंट इक्वल्स टू, लेट्स कन्सिडर हा डेव एन्व्हायरमेंट आहे. तर हे टॅग झाले याचे. ठीक आहे. देन एका आपल्या इन्स्टन्सला नाव पाहिजे. आपल्या इन्स्टन्सला काय पाहिजे, नाव. तर कॅपिटल नेम, MyEC2 कळलं का. स्मॉल आणि कॅपिटल मध्ये काय फरक पडणार, जर स्मॉल लिहितोय तर हा ऍज अ टॅग जाणार आणि जर कॅपिटल लिहितोय तर हा ऍज अ नेम जाणार.
ठीक आहे. ओके. AMI ID इन्स्टन्स टाईप काय असेल आपला? येस, उबंतूची मशीन भेटतीये आपल्याला. कॉपी करणार, AMI ID इथे पेस्ट करणार. डबल कोट्स मध्ये असायला पाहिजे, सो डबल कोट्स मध्ये लिहितोय मी. देन इन्स्टन्स टाईप, सॉरी काय झालं, शिफ्ट, हां. देन इथे इन्स्टन्स टाईप T3 डॉट मायक्रो. की नेम माझा आहे ID_RSA. ओके, सो परफेक्ट लिहिलंय आपण. लिहिलेलं आहे आपण काय, एक इन्स्टन्स क्रिएट करण्यासाठी कोड. इझी आहे, काय कठीण आहे नाही. ठीक आहे, आता आपल्याला इथेच काय करायचं आहे, टर्मिनल ओपन करायचं आहे. इथे टर्मिनल असतो आपल्याकडे, न्यू टर्मिनल. और इथे हा जो आयकॉन आहे हा या आयकॉनने पण घेऊ शकता. तर एक कमांड सांगतो, फॉर्मॅट वाला ऑप्शन आहे का? येस, इथे फॉर्मॅट डॉक्युमेंट ऑलरेडी दिलेला आहे. बट तुमच्या सिस्टम मध्ये, तुमच्या लॅपटॉप मध्ये टेराफॉर्म इन्स्टॉल्ड असेल तर तुम्ही टेराफॉर्म एक कमांड यूज करणार, FMT. कोणती कमांड यूज करणार? टेराफॉर्म FMT. आता ही FMT कमांड का बरं इम्पॉर्टंट आहे, तर आपण मी हा जो कॉन्फिगरेशन फाईल आहे हा मी कसाही ओबडधोबड जरी लिहिला, सॉरी, कसाही ओबडधोबड जरी लिहिला इकडे, तरी टेराफॉर्म FMT काय करणार, त्याला प्रॉपर सिंटॅक्स मध्ये अरेंज करणार. कळलं? माझ्या लॅपटॉप मध्ये, आता या लॅपटॉप मध्ये आहे की नाही इन्स्टॉल्ड, आय डोंट नो, नाही आहे. सो मी सिंपल इथे एक एक्सटेन्शन आहे तो यूज करतोय, फॉर्मॅट डॉक्युमेंटेशन. टेराफॉर्म नाही आहे, ठीक आहे, याला आपण तिकडे करू, तिथे टेराफॉर्मची कमांड एक्झिक्यूट करू. आता इथून असंच जाणार. ठीक आहे, ओबडधोबड दिसतंय ना? हा, तर सिंपल तुम्ही कमांड लाईनने git पुश करा, git add हे GUI थ्रू जाऊ शकता तुम्ही, बट सध्या त्याला तिथे जायची गरज नाही. आपण डायरेक्टली git add git कमिट करू. -m डबल कोट फर्स्ट टेराफॉर्म फाइल एडेड, git push ओरिजिन. मेन होतं का मास्टर होतं? मेन होतं की मास्टर होतं आपलं? मेन. ठीक आहे, आपण इन्स्टन्स इकडे येणार. अरे हे डिस्कनेक्ट झालंय, आधी नव्हतं व्हायचं एवढं, पण ठीक आहे, काय हरकत नाही, पटापट करून घेऊ आपण. Okay, SSH-i ID_RSA into the directories, enter sudo -i, perfect. And then git clone. आता git बद्दल सगळं तुम्ही शिकलेला आहात, सर मी git clone का करतोय हे तुम्हाला आयडिया असायलाच पाहिजे. GitHub आणि सर्वांनी हे कोड्स वगैरे कुठून एक्सेस करायचे? bit23 या बॅच मधनं आली आहे ec2.tf फाईल. ओके, तर सिंपल आपल्याला कोड पाहिजे, कॉपी इट अँड क्लोन इट हिअर, पेस्ट, एंटर. क्लोन झालाय, cd batch. ओके, नाव कमांड कोणती सांगितली मी? फर्स्ट कमांड टेराफॉर्म FMT. तर इथे एकच फाईल आहे आपल्याकडे, है ना, एकच फाईल आहे ec2.tf.
तर मी टेराफॉर्म FMT लिहिल्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे की इथे आपला ओबडधोबड असे कसंही लिहिलेलं आहे आपण, तर याला तो प्रॉपर फॉर्मॅटमध्ये करेल. बघा फॉर्मॅट केलाय म्हणून तो सांगतोय. ओके, तर इथे आता तुम्ही याला कॅट करून जर बघितलं EC2 तर तुम्हाला तो प्रॉपर सिंटॅक्स मध्ये दिसेल. दिसतोय? हा. नाव आता आपल्याला या फाईलला एक्झिक्यूट करणं सुरुवात करावं लागेल. तर सर्वात पहिली कमांड टेराफॉर्म इनिट. कोणती कमांड? टेराफॉर्म इनिट. आता ही इनिट काय करते तर इनिशियलाइज करते तुमचा जो फाईल्स आहेत किंवा फोल्डर आहे ज्यामध्ये टेराफॉर्म्स फाईल आहे त्यांना इनिशिएट करतो. त्यामध्ये प्रोव्हायडर कोण आहे ते चेक करतो, बॅकएंड कोण आहे ते चेक करतो. ओके, आता टेराफॉर्म तो चेक करणार, प्रोव्हायडर कोण आहे AWS, तर त्या AWS नुसार तो मग काम करेल. कळलं? तर प्रोव्हायडरला इनिशिएट करतोय तो. सो सी इनिशिएटिंग प्रोव्हायडर प्लगइन्स आहे. पहिलं नाव काय दिलं त्यांनी? इनिशिएटिंग प्रोव्हायडर प्लगइन्स फाउंड इन द कॉन्फिगरेशन, फाइंडिंग लेटेस्ट वर्जन ऑफ HashiCorp AWS, installing HashiCorp AWS लेटेस्ट वर्जन. आता हा इन्स्टॉल काय करतोय तर हा पूर्ण त्याची रजिस्ट्री घेऊन येणार. कोणती रजिस्ट्री? जे ही इथे आपण बघतोय, ज्यामध्ये काय असेल टेराफॉर्मला AWS सोबत कम्युनिकेट करण्यासाठी प्लगइन्स वगैरे अवेलेबल असणार, ज्यामुळे तो AWS सोबत कम्युनिकेट करू शकेल. क्लिअर? ओके, सो फर्स्ट कमांड कोणती समजली? ठीक आहे. हा, तर आता फर्स्ट कमांड एक्झिक्यूट केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल ls-a. आपण काय करू, हे जे बाकीचे फाईल्स वगैरे आहे ना कन्फ्युजन क्रिएट करतील आपल्या, त्यांना एखाद्या फोल्डर मध्ये टाकून देऊ. ठीक आहे. बट आता सध्या तुम्हाला इथे काय दिसतंय? 2 .terraform आणि एक आणखी टेराफॉर्म वाली एक फाईल दिसतीये. आता ही फाईल कशासाठी असते .log ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं. लिहा नोट मध्ये. ठीक आहे. आता हा जो आपण बोलतोय इनिट काय केलं यांनी प्रोव्हायडर प्लगइन, तर हे कुठे घेऊन आलाय तर ह्या डायरेक्टरी मध्ये घेऊन आलेलं आहे. जर आपण जर चेक केलं टेराफॉर्म या फाईल मध्ये काय आहे तर बघा प्रोव्हायडर्स आहे. प्रोव्हायडर्स मध्ये काय असेल अजून तर रजिस्ट्री आहे. रजिस्ट्री मध्ये काय असेल अजून HashiCorp. सो HashiCorp AWS. आता याच्या आतमध्ये काय असेल AWS मध्ये तो लेटेस्ट वर्जन 6.46 and the same version you are using here. दिलंय का वरती कुठे AWS Terraform रजिस्ट्री. लेटेस्ट. सी इथे इन्फॉर्मेशन आहे. लेटेस्ट वर्जन तुम्हाला इथे दिसेलच कुठे ना कुठे. हा 4.4.46. सो कोणती रजिस्ट्री घेऊन आलेली आहे ते समजलं. इथून तो रजिस्ट्री इथे पूर्ण कॅप्चर करून आणलेली आहे. दिसते? तर असं कम्युनिकेट होत आहे. टेराफॉर्म कम्युनिकेट करतोय AWS सोबत. क्लिअर झालं? ओके. सो फर्स्ट कमांड क्लिअर. नेक्स्ट टेराफॉर्म काय असते योगेश? हा प्लेबुक असते का? सांगू का तुला? प्लॅन. टेराफॉर्म प्लॅन. तर आपण जे बघतोय ह्या कमांड्स इनिट प्लॅन यांना लाईफ सायकल म्हटली जाते. काय म्हटलं जाते? टेराफॉर्म लाईफ सायकल. आणखी 2 कमांड्स आहेत ज्या बघणार आपण लाईफ सायकल मध्ये. कशात काय म्हणणार याला? टेराफॉर्म लाईफ सायकल. सो सी टेराफॉर्म प्लॅन काय करतो तर टेराफॉर्म प्लॅन सिंपलचा प्लॅन दाखवतो की तुम्ही AWS वर जाऊन काय करणार. एक ब्लूप्रिंट, एक स्ट्रक्चर, एक नकाशा बोलतो ना आपण, ते दाखवतो की AWS वर तुम्ही जाणार, AWS वर तुम्ही काय करणार. आता हा आपल्याला एरर काय देणार? एरर
रिट्रायव्हिंग AWS अकाउंट डिटेल्स, व्हॅलिडेटिंग प्रोव्हायडर क्रेडेन्शियल्स. काय म्हटलं यांनी? सिक्युरिटी टोकन इन्क्लुडेड इन द रिक्वेस्ट इज इनव्हॅलिड. सो आपण जो डेटा इथे पास केलाय, कोणता डेटा आहे हा? ऍक्सेस की, सिक्रेट की, व्हॅलिड आहे का? नाही. ठीक आहे, व्हॅलिड असायला पाहिजे. तर आपल्याकडे आता युजर तर नाहीये, मग आपण काय करणार? दुसरी प्रोसेस. आपण आता हे इथे यूज करायचं नाहीये मला. कसं करणार मग? आपण हे यूज करत नाही आहोत, बट आपण AWS वरून काम करतोय, एका इन्स्टन्स मधून काम करतोय, तर आपण याला रोल अटॅच करू शकतो, परमिशन देऊ शकतो. समजलं? आता हे ऍक्सेस की, सिक्रेट की एका युजरची असायला पाहिजे होती, जे की नाहीये. त्यांनी कम्युनिकेट केलं असतं डायरेक्ट, बट करू शकणार का आता? नाही. बट तुम्ही ते करून बघा, तेच करायचं. तुमच्या लॅपटॉप मधून पर्सनली तुम्ही काम करणार, ते पण ऍक्सेस कीने, सिक्रेट कीनेच होऊन जाणार. अंडरस्टूड? हा. तर आता याच्याकडे परमिशन नाही आहे AWS वर काम करण्याची, तर ती द्यावी लागेल सर्वात आधी. तर कम टू EC2 इन्स्टन्स, क्रिएट वन रोल, IAM सर्व्हिस, and give it to that particular EC2 instance from where we are executing our Terraform commands. Correct? So here in the role section, create one row. Okay, so create role. EC2 service, yes. Next. काय करू? सध्याचा ऍडमिनिस्ट्रेटर देऊ और EC2 देऊ? EC2 फुल ऍक्सेस. कुठे गेलं? फुल. EC2 फुल ऍक्सेस. ऍडमिनिस्ट्रेशन वाली काढून टाकायची. लिस्ट स्पेसिफिक परमिशन द्यायच्या. कधीही ऍडमिनिस्ट्रेटर परमिशन जात नाही, ज्याची गरज आहे तेच परमिशन जाते. सो टेराफॉर्म, स्पेलिंग मध्ये मी नेहमी मिस करतोय. टेराफॉर्म EC2 ऍक्सेस. परफेक्ट. क्रिएट रोल. रोल क्रिएटेड. कम हियर. आता या इन्स्टन्सला रोल कसा देतो आपण? कसा अटॅच करतो रोल? पल्लवीजी, कसं अटॅच करायचं रोल? हा, तुमचं नाव? धीरज. कसं होईल? कुठून? ऍक्शन्स मध्ये जाणार. शिव, सिक्युरिटी ग्रुप, सिक्युरिटी मध्ये जाणार. अजून मॉडिफाय IAM रोल मध्ये जाणार. आणि इथे काय करणार? आपला रोल सिलेक्ट करणार. टेराफॉर्म EC2. परफेक्ट. अपडेट. ओके. तो काय करायचंय समजलं? टेराफॉर्म मला या लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल करून टाकावं लागेल. टेराफॉर्म FMT आपण इथल्या इथेच करायची आणि तिकडे पाठवून टाकायची. पुश झालेला आहे. सो गिट पुल, ओरिजिन, मेन, टेराफॉर्म FMT. परफेक्ट. पुल नाही झालं. cat C2. सर स्क्रीन स्टक होती है. ओके. सर्वांनाच इश्यू आहे का?
मला नाही आहे सर. ओके. सर इंटरनेटचा तुमच्याकडे इश्यू असेल. हा वन मोर टर्म आपल्याला इथे चेंज करावी लागेल. सिक्युरिटी ग्रुप दिलं नाही आहे आपण, SG लिहिलंय फक्त. हा माय SG लिहू शकतो आपण इथे. नाही, ID देऊन देऊ आपण. सिक्युरिटी ग्रुप हिअर. सिक्युरिटी ग्रुप ID git TASH. बघा इथे मला काय म्हणतोय तो, कमिट युअर चेंजेस और स्टॅश देम बिफोर यू मर्ज. ठीक आहे, तर गिट स्टॅश करतोय मी. इथे टाकलं का आपण सिक्युरिटी ग्रुपची ID? येस, आता परफेक्टली टाकलेली आहे ID. सो गिट पुल आला आहे. परफेक्ट. नाव कॅट EC2 करून बघू. सिक्युरिटी ग्रुप घेतलेला आहे. आणखी काय घेतलंय आणि आपले चेंजेस अप्लाय झाले प्रॉपर. ठीक आहे. सो टेराफॉर्म FMT देन टेराफॉर्म. इनिट करायची गरज नाही आता, कारण त्यांनी एकदा केलं म्हणजे त्याला समजलंय की कोण आहे प्रोव्हायडर. आपला प्रोव्हायडर कोण आहे? AWS. ठीक आहे, तर डायरेक्ट आपण टेराफॉर्म प्लॅन करू शकतो. सी, मी काय म्हटलं होतं की तो स्ट्रक्चर दाखवतो की काय क्रिएट होणार आहे, कसं होणार आहे, AWS वर जाणार आणि काय क्रिएट करणार. तर इथे बघा तुम्हाला टेराफॉर्म प्लॅन मध्ये ते दिसेल एक सिंपल सा स्ट्रक्चर और ब्लूप्रिंट जे आपण म्हणतोय. सो इकडे बघा AMI ID आपण जे प्रोव्हाइड केली आहे ते इथे तुम्हाला दिसेल. आणि काही गोष्टी आहे जसं की ARN हे क्रिएट झाल्यानंतर न मिळतं. सो नोन आफ्टर अप्लाय. आणखी काय टर्म दिले आपण? इन्स्टन्स ID दिलेला आहे, की पेअर दिलेली आहे, रिजन, टॅग्स, VPC सिक्युरिटी ग्रुप जे पण आपण प्रोव्हाइड केलं आहे त्या सगळ्या गोष्टी यांनी इथे दाखवलेल्या आहे. आणि ह्या क्रिएट होणार असं तो सांगतोय AWS वर जाऊन. कळलं? ठीक आहे. तर आता जी कमांड आपण यूज करणार ती टेराफॉर्म अप्लाय. तर लाईफ सायकल मधली तिसरी कमांड टेराफॉर्म अप्लाय. आणि अप्लाय केल्यानंतर तो परत तुम्हाला हा स्ट्रक्चर दाखवेल. अँड आर यू शुअर असं बोलणार. आर यू शुअर यू वॉन्ट टू क्रिएट EC2 इन्स्टन्स? देन त्याला सांगायचं येस आय वॉन्ट टू क्रिएट. नाव व्हॉट इट्स सेइंग? इट्स सेइंग आय एम okay boss, I am creating your instance. You are the boss and he is listening you. Okay, see, and now what it's saying? It's saying your task is completed, go and check out. So come here and check. See, my EC2 instance is created successfully. आहे का? लॉजिक किती छान आहे. इनिशिएटिंग दाखवतोय, ज्या गोष्टी आपण दिलेल्या आहेत त्या गोष्टी त्यांनी कॅप्चर केल्या आहे आणि प्रॉपरली एक MySG पण सेम यूज केलं आहे. ID_RSS दिलेला आहे आणि MyEC2 हे नाव सुद्धा दिलेलं आहे. आता हे नाव का बरं दिलंय त्यांनी? कारण आपण काय दिलंय? सी, कॅपिटल नेम दिलेलं आहे आणि हे स्मॉल जे नाव दिलेलं आहे हे कशात जाणार? टॅग्स मध्ये जाणार. दोघांचा डिफरन्स लक्षात ठेवायचा, कॅपिटल N आणि स्मॉल n. सो क्लिअर झालं? हा, तर आता बघा इथे आणखी तुम्हाला काही फाईल्स दिसतील ज्या आपण उद्याला डिस्कस करू.
सॉरी टेराफॉर्म नाही, ls ओनली. दिसतंय इथे TF स्टेट फाईल. तर याबद्दल आपण उद्या बघू. तर लाईफ सायकल मधली एक छोटीशी लास्ट वाली कमांड टेराफॉर्म डिस्ट्रॉय. ओके. आता डिस्ट्रॉय काय करणार, जो इन्स्टन्स त्याने क्रिएट केलाय त्या इन्स्टन्सला डिलीट करणार. तर लाईफ सायकल या पद्धतीने चालेल. समजलं? ऑनलाईन मध्ये ऑफलाईन मध्ये सर्वांना समजलंय का इथपर्यंत? येस सर. सो एनी इश्यू टिल नाव? नो सर. परफेक्ट. सो इथेच आपण थांबतोय. डिस्ट्रॉय कमांड एक्झिक्यूट करायची, एस टाकायचा, तुमचा इन्स्टन्स डिस्ट्रॉय होऊन जाईल. काय चुकवलं मी? टेरा ठीक आहे. तर हा राहणार तुमचा छोटासा लाईफ सायकल टेराफॉर्मचा. इझी आहे की कठीण आहे? परफेक्ट. येस. सो इथेच थांबूया, बाकी बघू आपण उद्याला. ओके सर.